मजुरी वाढ मिळाल्याशिवाय खर्चीवाले यंत्रमागधारक वहीफणीचे दर वाढवून देऊ शकत नाहीत। त्यामुळे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीचा प्रश्न आधी सोडवावा, तोपर्यंत वहीफणी दरवाढ स्थगित ठेवण्याची मागणी यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे। परिणामी इचलकरंजीत आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून एक पैसाही मजुरी वाढ मिळालेली नाही। कामगारांची पगारवाढ, वहीफणी दरवाढ, विजेचे वाढते दर यामुळे साधा यंत्रमागधारक मेटाकुटीस आलाय। या परिस्थितीला वैतागून अनेकांनी यंत्रमाग विकलेत। सध्याच्या स्थितीत यंत्रमाग चालवणं अवघड झालं असताना कुणालाही विश्वासात न घेता इचलकरंजीतील पॉवरलूम असोसिएशन आणि वहीफणी एजंट असोसिएशन यांच्यात वहीफणीच्या दरात 18% वाढ करण्याचा करार झाला। हा करार अन्यायकारक असल्याचा इचलकरंजीतील यंत्रमागधारकांचा दावा आहे। जोपर्यंत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळत नाही तोपर्यंत वहीफणी दरवाढ स्थगित ठेवावी अशी मागणी होतीये। या पार्श्वभूमीवर यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींनी आज इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन ट्रेडिंग कंपनी आणि खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची बैठक बोलावून मजुरी वाढीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे। यावेळी पुंडलिक भाऊ जाधव, विनय महाजन, धर्मराज जाधव, विश्वनाथ मेटे, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, आनंद कांबळे उपस्थित होते।